सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेलं बाळ नवखं बाळ आता राजकारणात फडणीसनी आणलं आणि तेच शेतकऱ्यांच्या मुळावरती उठलं. बाळा, तुझ्या भीमा साखर कारखान्याची शेतकऱ्यांची बिल अजून दिली नाही तू, आणि तू आम्हाला शिकवतो का शक्तीपीठ कसा चांगला आहे ते? ऐका याचं जरा. शक्तीपीठ महामार्ग सुद्धा ज्या पद्धतीने ज्या जिल्ह्यांमधनं गेलेला आहे तिथं प्रचंड विकास आपल्याला होताना दिसणार, त्याचा फायदाच होईल. परंतु विरोधात काम करत असल्यामुळं काही नेते मंडळी त्या प्रोजेक्टचा फक्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्यामध्ये काही चुकीचा निरोप देऊन किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार हे सुद्धा सांगितलंय, शेतकऱ्यांना मी स्वतः हे माझ्या डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा त्यांचा कोल्हापूर दौरा होता, कोल्हापूरमध्ये विशेषतः जास्त करून विरोध आपल्याला दिसत होता, तिथं त्यांच्या समोर 1000 शेतकरी जवळजवळ 25 ते 30,000 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन आले होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ह्या प्रोजेक्टचं समर्थन करतो. त्यामुळे फक्त सरकारच्या विरोधात जो कधी शेतातच गेला नाही, ज्याने कधी शेतकऱ्यांचं दुःख जाणूनच घेतलं नाही, ज्याने कधीच शेती केली नाही, जो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, बाळा आधी काय कर, स्वतःची संपत्ती किती आहे ती घोषित कर. त्या भीमा साखर कारखान्याचे जे शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल थकलेत ते दे. त्याच सोबत शेतकऱ्यांचा एवढाच पूळ काय, तर आधी आम्हाला दाखव या शक्तीपीठ महामार्गाने शेतकऱ्यांचा नेमका विकास काय होणार आहे. त्याच्यावरती शेतकऱ्याचं कोणतंच वाहन न्यायला परवानगी नाही, ना बैलगाडी, ना मोटारसायकल, ना अजून काही. त्याला बॅरिकेटिंग आहे, ना कोणता व्यवसाय उभा करू शकतो शेतकरी, ना धंदा पाणी करू शकतो. आणि बाळा, त्या शक्तीपीठ मध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, तुझ्या नाही. तुम्ही एकात घेऊन जर ठेवलेल्या असतील डीपीआर लीक झाल्यानंतर, तर त्या जाणार असतील तर त्याच्या मावेजासाठी, त्याच्या फायद्यासाठी शक्तीपीठ चांगला आहे, उद्योग वाढेल वगैरे वगैरे म्हणत असशील तर अजून अभ्यास करायची गरज आहे. फडणीस, तुमच्या या छोट्या छोट्या अंडुल्या कार्यकर्त्यांना आवरा. सामान्य शेतकऱ्याचं काय दुःख आहे हे बघा. तुम्हीच म्हणता काटकसर करायला पाहिजे, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला, भारताला गप्पा देता, गिन्यान देता, आणि या शक्तीपीठाचा 1,00,000 कोटी खाण्याचा तुम्ही जो हा घाट घातलाय तो जरा थोडा बाजूला ठेवा. त्याने राज्याच्या तिजोरीमध्ये काटकसर होईल आणि सामान्य जनतेचं जगणं सुखकर होईल. शेतकऱ्याचं काही घेणं देणं नसणारं चिंडूर्ण पोर्ण गपन म्हणतंय की शेतकऱ्यांसाठी शक्तीपीठ फायद्याचा आहे. आधी अभ्यास कर, सोन्याचा चमचा बाजूला ठेव, 4 दिवस शेती कर आणि त्यानंतर ठरव शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे ते. झाकण झुल्या.